उद्धारा जगतधारा देई सर्वासावर स्वरूपानुसंधान चित्तरमो निरंतर काम क्रोधादिकथारा मिळून च अंतरी अखंडित वसो चित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी घरी दारी कन्या पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वद अनुग्रही मिळो धन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडवी हा परिमद मोह पाशांतुनी कळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदांची भाव भक्ती दे सकळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले व्हावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता विरूपणा जगन्नाथा हो एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता दाखली देवानंता प्रार्थना ही तुलाता सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु पैमावती मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्शिष्य सत्श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। परमार्थ असं जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा संतांनी सांगितलंय की श्रवणामध्ये परमार्थाचा 80% भाग आहे आणि त्यामुळे त्या श्रवणातून साधकाची प्रगती लवकर होते। असं जरी असलं तरी ते श्रवण कोणत्या प्रकारचं असलं पाहिजे ते महत्वाचं आहे। बरेच साधक वेगवेगळ्या लोकांची प्रवचनं ऐकत असतात आणि त्यामध्ये बऱ्याच वेळेला त्यांचा गोंधळ होतो, कारण प्रत्येक प्रवचन करता वेगवेगळ्या पद्धतीने सांगत असतो आणि त्यामुळे आपल्याला नेमकं काय साधायचंय हे साधकाला कळत नाही आणि त्यामुळे बराच गोंधळ होतो। आणि म्हणून खरा साधक म्हटल्यानंतर तिथे सद्गुरूंची महती त्याला कळली पाहिजे आणि सद्गुरूंची महती न कळल्यामुळे आपण आणखी कोणाचं दुसऱ्याच ऐकू तिसऱ्याच ऐकू करत, जसं टीव्हीचं चॅनल आपण बदलतो म्हणजे टीव्हीवर अनेक ठिकाणी हे सत्संग असतात, अर्थात ते त्यांच्यापर्यंत ते बरोबरच असतील, पण परमार्थातला जो खरा बोध आहे तो बोध समजण्यासाठी सद्गुरूंप्रती श्रद्धा निष्ठा शरणागती प्रेम आवश्यक आहे। आणि म्हणून परमार्थामध्ये सद्गुरू आणि शिष्य
असं जेव्हा आपण म्हणत असतो त्यावेळेला शिष्याला सद्गुरूंवरती पूर्णतः श्रद्धा असावी लागते आणि जे आपल्याला सद्गुरू सांगतात ते मनपूर्वक ऐकण्याची त्याची तयारी असते. इथे श्रवण भक्ती येते. म्हणजे श्रवण भक्ती म्हणत असताना बऱ्याच वेळेला वाटतं बऱ्याच लोकांना की आपण इथे ऐकतो, ह्याचा ऐकतो, त्याचा ऐकतो, असं ज्यावेळेला आपण करत असतो त्यावेळेला काही बाबांनी म्हणायचे नेहमी की अनेक लोकांचं ऐकलं म्हणजे कचऱ्याच्या कुंडीमध्ये सगळे कचरा टाकतात तशी ती कानाची गत असते आणि खरा बोध तिथे कळत नाही. कारण प्रथम बोध कळायलाच बरेच दिवस जातात साधकाला. खरं म्हणजे आपल्याला नेमकं साधायचंय काय, नेमकं आपली प्रगती कशी साधली जाईल हे कळण्यासाठी त्याला बरेच दिवस जातात. कारण जीवभावातून साधक ऐकत असतो आणि देवभावाच्या गोष्टी साधकाला प्राप्त करून घ्यायच्या असतात आणि ते फक्त भाव बदलायचा असतो. पण फक्त भाव बदलायचा म्हटलं तरी सुद्धा सद्गुरूंवरती प्रचंड श्रद्धा निष्ठा असल्याशिवाय साधकाची प्रगती होत नाही. किंबहुना नुसतं शब्दजालामध्ये साधक गुंतत जातो की त्याला बरंच वेळा वाटतं की शब्दज्ञान आपल्याला प्राप्त होतंय. पण शब्दज्ञाने घात केला असं तुकाराम महाराज म्हणतात. तशी गत बऱ्याच साधकांची होते आणि म्हणून सहज बोलती तोच उपदेश असं ज्या साधकाची भूमिका आपल्या सद्गुरूंप्रती असते त्याची प्रगती लवकर होते. कारण त्याचं सगळं लक्ष सद्गुरू काय सांगतायत आणि त्याप्रमाणे आपण ऐकतोय की त्याप्रमाणे आपण आपलं जीवन जगतोय की त्याप्रमाणे आपण साधना करतोय की चुकीचं करतोय हे त्याला कळत असतं. दुसरी गोष्ट अशी असते की सद्गुरूंवरती श्रद्धा निष्ठा असल्यामुळे तो सद्गुरूंना जे जे प्रश्न विचारतो त्याची उत्तरं त्याला सद्गुरूंकडे मिळायला लागतात. निशंकपणे तो जो संवाद साधला जातो गुरु शिष्यांचा त्याच्यातूनही साधकाची प्रगती साधली जाते. किंबहुना सर्वात श्रवण भक्ती म्हणताना सद्गुरू आणि शिष्य या दोघांमध्ये जो संवाद असतो की साधकाला की शिष्याला पडलेले अनेक प्रश्न आणि त्यांची सद्गुरूंकडनं त्याला उत्तरं जी मिळत जातात त्याच्यातून त्याची खरी प्रगती होते. नुसतं ग्रंथ वाचले किंवा अनेक लोकांची जर प्रवचनं ऐकत राहिले की त्याच्यातून आपली प्रगती होते असं बऱ्याच लोकांचा जो समज आहे तो खरा गैरसमज आहे. म्हणून खरा सद्गुरूही असायला हवा आणि खरा शिष्यही असायला हवा. दोन्ही गोष्टी की इथे खरा शिष्य म्हटलं म्हणजे नेमकं काय तर शिष्याकडे सद्गुरूंप्रती जी शरणागती असायला पाहिजे तिथे ते खरा शिष्य म्हणतो. कारण सद्गुरू जे म्हणतात ते आपल्या जीवनात आपल्याला आचरणात आणायचंय अशी त्याची भूमिका असली पाहिजे. बऱ्याच वेळेला सद्गुरूंची काही गोष्टी बुद्धीला न पटणाऱ्या असू शकतात. बऱ्याच वेळा होतं तसं की सद्गुरू बऱ्याच गोष्टी सांगतात पण काही गोष्टी बुद्धीला पटत नाही. पण खरा शरणागत साधक असतो तो तेही पचवून जातो पण त्याला तिथेही त्याची अडचण नसते. पण अनेक ज्यावेळेला काही साधक बुद्धिवान असतात आणि त्यांना वाटतं की अरे सद्गुरू हे काय सांगतात हे बरोबर नाही हे चुकीचं आहे असं त्याच्याकडे हे असतं चिंतन तर त्याची श्रद्धा कमी व्हायला लागते आणि त्याचं श्रवणही त्याच्यातून जे व्हायला हवे ते होत नाही. महत्वाचा तो भाग आहे. म्हणून शरणागती महत्वाची आहे म्हटलं जाते. परमार्थामध्ये शरणागती महत्वाची की सद्गुरूंनी सांगितलं उठतं ते उठायला पाहिजे बसलं पाहिजे असं जे आपण म्हणतो ना म्हणजे ते त्याची बुद्धी त्याने चालवायची नाही. मग एकदा सद्गुरूला तू शरणागत झालास म्हणजे त्या अर्थात खरे सद्गुरू असायला हवेत की ते त्या साधकाची प्रत्येक क्षणी त्याचा अहंकार कसा कमी व्हायला हवा त्याचा ते विचार करत असतात आणि त्याच्यातून ते निरनिराळ्या मार्गाने साधकाला वेगळ्या वेगळ्या गोष्टी सांगत सुद्धा असतात.
आणि तिथे जर शरणागती नसेल तर तो साधक प्रगती करू शकत नाही. म्हणून सर्वात महत्वाची असते ती शरणागती. लक्षात ठेवा. तिथे बुद्धी सुरुवातीला आपण म्हणतो तर बुद्धीचं गरज आहे का? आहे बुद्धीची गरज. कारण हे जे ज्ञान सद्गुरू देत असतात ते थोडंसं समजण्यासाठी बुद्धीची गरज आहे. कारण परमार्थातले जे सिद्धांत आहेत की सर्व खल्विदम ब्रह्म म्हणजे सर्वत्र हे चैतन्यच आहे आणि चैतन्याशिवाय काही नाही. आता जो बुद्धिवादी जर शिष्य असेल तर तो सगळीकडे चैतन्य म्हणजे काय ते शोधायला लागतो आणि चैतन्य त्याला काय दिसत नाही आणि तो म्हणतो काय जे दिसत नाही ते त्याला पटत नाही. असंही होतं बऱ्याच वेळा की बाबा हे एवढीच कल्पना आहे काहीतरी असं सांगतायत असा प्रकार तिथे होत असतो. किंवा त्यामुळे त्याची श्रद्धा कमी असल्यामुळे तो ते सगळं ऐकतोच आहे असंही होत नाही आणि त्यामुळे त्याच्याकडे पाहिजे तशी साधना होत नाही. आणि म्हणून खरा साधक तो की ज्याला पूर्णतः शरणागती. आता पूर्णतः शरणागती म्हटल्यानंतर नेमकं काय असतं तिथे ज्ञानेश्वरांनी छान सांगितलं आहे. पै आपुलेनी भेदेवी जाणीचे जे माझे एकपण तयाचे नाव शरण मजे येणे गा. की मी आणि तू हा जो भेद आहे आपल्याकडे हा देहभावातून भेद आहे आणि तो भेद बाजूला करून सद्गुरूशी जो एकरूप होतो तो खरा शरणागत असतो. त्याला सद्गुरू आणि आपण असा भेद उरत नाही. म्हणजे तो आपला मीपणाच विसरतो आणि जे सर्व काही जे आहे ते सद्गुरूंचं आहे ह्या भावात जीवन जगतो तेव्हा ती खरी शरणागती असते. आणि ही शरणागती पटकन येत नाही. परत लक्षात ठेवायचं. कारण ही शरणागती पटकन येणं ही महाकठीण गोष्ट आहे. कारण माणूस शेवटी स्वतःच्या देहभावातून बुद्धीच्या अधिष्ठानावर पाहत असतो. त्या पद्धतीने तो चिंतन करीत असतो आणि त्यावेळेला कधीतरी वाटतं रे सद्गुरूंनी हा विषय असा खोल घेतला पाहिजे आणि त्याला जर थोडीशी खोटीची आवडत असेल तर किंवा सद्गुरूंनी हा विषय ते असा नको घ्यायला होता. म्हणजे ही त्याची बुद्धी तो वापरायला लागतो आणि सद्गुरूंचं जे बोध देण्याची जी पद्धत आहे त्याच्यावर त्याची त्याला शंका यायला लागली की तिथे शरणागती उरत नाही. मग तो तिथे श्रवण भक्ती उरत. मग खरी श्रवण भक्ती म्हणजे सद्गुरू जे सांगतात ते तंतोतंत आपल्याला आपल्या जीवनात उतरलं पाहिजे. त्या जीवनात आपण त्याचा वापर केला पाहिजे. त्याप्रमाणे आपण जीवन जगलं पाहिजे. की सद्गुरू जे जे सांगतात अगदी साधी साधी गोष्ट सुद्धा सांगत की प्रत्येक वेळेला जीवन कसं जगायचं हे सांगत असताना साधी गोष्ट असते की लवकर उठा म्हटलं तर बऱ्याच वेळा लोकांना वाटत चालतं नाही उठलं तर काय होतं. पण इथे सद्गुरूंनी सांगितलं मग मला उठलंच पाहिजे हे जर असेल तर ती शरणागती. नाही उठला तर मग ऐकलं नाही. कळलं ना. म्हणजे सद्गुरू काय त्याला ओरडायला जात नाही. साधी गोष्ट आहे की एकदा नारायण माऊली सगळ्यांना 11 माळा जप करायला सांगायचे. तर एक जण साधक म्हणजे महाराजांनी सांगितलेली गोष्ट तो नारायण माऊलींना म्हणाला म्हणजे सद्गुरूंचे सद्गुरू नारायण की मला 11 माळा जपत मी 2 माळा केल्या चालतील का. चालेल 2 माळा कर तर 2 माळा कर. पण आता हा साधकाला वाटला आणि परत बाहेर झालो बघा मला सद्गुरूंनी फक्त 2 माळा करा सांगा आणि तुम्हाला 11 माळा करा. मी तुमच्यापेक्षा मी किती श्रेष्ठ आहे असं सांगतो. आता हे सांगितलं महाराज आपल्या सद्गुरूंकडे गेले आणि म्हणलं महाराज ह्या काय पार्शियालिटी आहे. मग आम्हाला 11 सांगून त्याला 2 सांगतात. तर ते काय म्हणतात अरे तो 2 करतोय हे तरी काय कमी आहे. त्याला कमी कोर्टात खेचणार आहे का त्यांनी नाही केलं तर. म्हणजे सद्गुरू आग्रह करत नाहीत पण ते सहज सांगतायत. पण ते सहज जे सांगतायत तेच आपल्या जीवनात आपल्याला उतरवता आलं पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेता आला पाहिजे. लक्षात ठेवा. इथे सद्गुरूंनी ज्यावेळेला एखादी गोष्ट सांगितली हे तुझं चुकतंय शिष्याने लगेच काय चुकतंय हे व्यवस्थित समजून घ्यायला हवी. त्याचा राग येता कामा नाही.
पण आता शरणागती नसलेल्या साधकाला काय होतं, राग येतो. अरे हे कसे कसे चुकतो म्हणतात. कारण कोणी आपली चूक दाखली आपल्याला राग येतो असं असतं ना. साधारण माणसाचा स्वभाव आहे, त्याच्याकडे अहंकाराचा प्रकार आहे तो खरा. पण जेव्हा सद्गुरू सांगतायत तुझं हे चुकतंय, तर नाही कळलं तर एकदा विचारता येतं की माझं काय चुकतं ते मला समजावून सांगा. कधी कधी कळत नाही आपल्याला आपलं काय चुकतं, आणि ते विचारणं बरोबर आहे. आणि सद्गुरूंचं ते सांगितलं तर त्याप्रमाणे आपल्या जीवनात आपण बदल केला पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात. शरणागती म्हटलं की सद्गुरू जे सांगतात ते आपल्याकडनं तसं तंतोतंत झालं पाहिजे. आणि तसं तंतोतंत होत नसेल तर मोठा जीवनात गोंधळ नाही. म्हणजे जी प्रगती व्हायला पाहिजे ती प्रगती होणार नाही. म्हणून ही शरणागती म्हणत असताना सद्गुरूंच्या प्रत्येक ज्ञानाच्या अंगाने प्रत्येक गोष्ट आपल्या अंतःकरणात बिंबली पाहिजे. जो शरणागत साधक असतो, सद्गुरूंनी जे जे सांगितलं ते अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा तो त्याप्रमाणे आपल्या जीवनात आचरणाला आणतो. आणि तिथे त्याच्याकडे कसलीही शंका नसते की सद्गुरूंनी सांगितलंय तर माझ्याकडनं ते झालंच पाहिजे हा बोध. आणि ते होत नसेल तर त्याला वाईट वाटलं पाहिजे. कधी कधी काही गोष्टी होत नाहीत, कधी कधी काही गोष्टी होत नाही. म्हणजे असं म्हणजे साधनेला बसल्यानंतर साधना बऱ्याच वेळा जमतेच असं नाही. आणि साधना जमणं ही सोपी गोष्ट नाहीये. त्यासाठी विचार अत्यंत कमी 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 होत जाणं आणि विकाररहित अवस्था येणं. लक्षात घ्या, विचाररहित अवस्था ही फार क्षणभर असते आणि विकाररहित अवस्था मात्र ही आपल्या जीवनात आपण साधू शकतो साधनेतून. लक्षात घ्या, विकाररहित अवस्था म्हणजे तिथे अगदी शांत होऊन जाणं. तिथे कसलाही मनामध्ये द्वेष, मत्सर, राग, लोभ, मोह हे काही उरत नाही. आणि त्यामुळे मन अत्यंत शांत झालेलं असतं. आणि जेव्हा अत्यंत शांत झालेलं असतं त्यावेळेला ती साधकाची प्रगती असते. म्हणून विकाररहित अवस्था. पण ती प्रत्येक वेळेला जमतेच असं नाही. काही वेळेला साधना करता करता ते जमत नाही, मन ऐकत नाही, मन निराश होतं मग. पण इथेही साधकाने सद्गुरूंवरती पूर्ण श्रद्धा ठेवून तो प्रयत्न करत राहणं, तिथे सोडता कामा नये. म्हणजे जे जे सद्गुरूंनी ज्या ज्या टिप्स दिलेल्या असतात त्या टिप्स लक्षात घेऊन त्याने त्या साधकांचे प्रयत्न केले पाहिजे. आणि हे जेव्हा तो प्रयत्न करायला लागतो त्यावेळेला त्याची प्रगती होते. लक्षात ठेवा, प्रत्येक क्षणोक्षणी जे जे सद्गुरूंनी आपल्याला सांगितलंय, पर्सनली कधी कधी सांगतात सद्गुरू, असे जनरली सांगतात तो एक वेगळा भाग. जनरली सांगतात म्हणजे ते प्रबोधनं करतात, त्या प्रबोधनातून ते आपल्यासाठी नाही दुसऱ्यासाठी आहे अशा अनेक लोकांची भावना असते. तो काहीतरी चुकला असेल त्यासाठी सांगतो, ते येतो करतो म्हणतात असेल. इथे प्रत्येक साधकाने ते माझ्यासाठी सांगितलंय हा भाव असला पाहिजे. आणि तिथे अनेक साधक असते आणि शिष्य जर आपल्या अनेक साधक असताना तिथे जर सद्गुरू ज्यावेळेला प्रबोधनातून विषय मांडत असतात तो प्रत्येक साधकाने स्वतःसाठी आहे हे पहिलं लक्षात ठेवून ऐकलं पाहिजे. म्हणजे मला सुधारण्यासाठी मी हे ऐकतोय की माझ्याकडे काही ज्या उणीव आहेत त्या मला लक्षात घेता आल्या. म्हणजे त्यासाठी म्हणजे इथे शरणागती म्हणताना आपला अहंकार अधिक कमी 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 होत जाणं. लक्षात ठेवा, पटकन अहंकार जाणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. तुकाराम महाराज, आपण सद्गुरूंना शरणागत होत 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 आपला अहंकार कमी कमी होणार हे लक्षात ठेवा. पटकन अहंकार सोडला आणि झालं असं होणार नाही. कारण बऱ्याच लोकांना म्हणतात आम्ही आता सद्गुरूंचा अनुग्रह घेतला आता अहंकार सुटले, मुळी सुटत नाही, उलट तो कदाचित जास्त वाढतो. कारण आम्ही आता सद्गुरूंचा अनुग्रह घेतला ह्या अभिमानात जे लोक असतात त्यांचा अहंकार वाढतो. परत ते सद्गुरूने एखाद्या वेळेला विशिष्ट साधना देतात, आम्हाला साधना देते तुम्हाला नाही देते असं पण बोलणारे साधक बरेच असतात. आणि त्यामुळे दुसऱ्यांना हिणवण्याचा प्रकार ते करतात. आम्हाला सद्गुरूने साधना तुम्हाला दिली आहे का, याच्यामध्ये तो अहंकार असतो की आपण कोणतरी मोठे आहोत की आपल्याला सद्गुरूने काहीतरी दिलेलं आहे वेगळं असं जेव्हा वाटतं. आणि त्यामुळे तिथेही शरणागती नसते. लक्षात ठेवा, इथे शरणागती म्हणजे साधक निरंकारी झाला पाहिजे. लक्षात घ्या, निरंकारी म्हणजे अहंकारच दूर गेला पाहिजे. अहंकार दूर गेला पाहिजे म्हणजे नेमकं काय, मी
म्हणून जेव्हा आपण स्वतःकडे पाहतो तेव्हा आपण कसे पाहतो ह्याचा विचार प्रत्येक साधकाने आपल्याकडे केला पाहिजे. तर मी म्हटल्यानंतर आपल्या रूपाच्या अपेक्षेत, देहरूपाच्या अपेक्षेत लक्षात ठेवा, आपलं रूप म्हणजे मी हा भाव प्रत्येकाकडे जो असतो, तो जो भाव आहे तो बाजूला होणं. बाजूला होणं म्हणजे कसं बाजूला होणार की हे जे रूप आहे आणि त्या देहरूपाच्या अंगाने जो मी म्हणतो आपण, ती कल्पना आहे हे कळलं पाहिजे. देहरूपाच्या अंगाने मी नाही तर अनंत चैतन्य स्वरूप मी हा भाव तिथे असला पाहिजे. लक्षात घ्या. ते मी म्हटल्यानंतर पण मी म्हणणं कठीण आहे. लक्षात कठीण का होतं कारण आपण मी म्हटलं की आपल्याकडे आपल्या देहभावाच्याच अपेक्षेत आपण मी म्हणतो. म्हणजे साधक सुरुवातीचा जो असतो तो नेहमी देहभावातूनच ऐकतो, देहभावातूनच जीवन जगत असतो आणि देहभावातूनच जीवन जगत असताना त्याला हे मी म्हणजेच देह किंवा माझं रूप म्हणजेच मी हा भाव त्याचा निघत नाही. तो निघणं फार कठीण आहे. म्हणजे सूक्ष्म अहंकार त्याला आपण म्हणतो. तो सूक्ष्म अहंकार पटकन जाणार नाही. पण सद्गुरूंच्या प्रति जी शरणागती होते, आता बघा, शरणागती होणं, जाणीवपूर्वक मी शरणागत झालो म्हणणं वेगळं आणि सहजपणे शरणागत होणं वेगळं. लक्षात ठेवा. सहजपणे शरणागत होतो तो शिष्य खरा शिष्य वाटतो. तो मी जाणीवपूर्वक शरणागत आहे असं म्हणणारे भरपूर लोक आहेत. आम्ही सद्गुरूंना शरणागत आहे. पण जरा सद्गुरू काहीतरी बोलले, ओरडले किंवा काहीतरी वेगळं काहीतरी सांगितलं तर हा साधक एकतर चिडतो, रागावतो, निराश होतो किंवा सोडून जातो. अशा अनेक गोष्टी. काही लोक सोडून पण जातात ना सद्गुरूंना. आता सद्गुरूंना सोडून जातात म्हणजे नेमकं काय करतात की त्यांना सद्गुरूंनी बोललेला आवडत नाही किंवा काही गोष्टी पसंत पडत नाही की त्यांनी सांगितलं. तर बुद्धिवादी असतो तो खरा साधक. आणि जरी तो प्रामाणिक असला तरी तो शरणागत नसेल तर तो सद्गुरूंच्या जवळ टिकू शकत नाही. लक्षात. आणि म्हणून पूर्वीच्या काळी सद्गुरू शिष्याची जी परीक्षा पाहायची ती तो किती शरणागत आहे ह्याचीच परीक्षा पाहिजे. कारण जितका शरणागत तितका अहंकार कमी आणि जितका शरणागत जास्त असेल तितका अहंकार अधिक अधिक कमी कमी होत जातो. हे तिथे सिद्धांत येतो. आणि म्हणून अगदी शिष्याला ओरडणं मुद्दामून की शिष्याकडनं उलट सुलट काहीतरी कामाला लावणं, त्याला त्रास देणं असाही प्रकार पूर्वी व्हायचा. कारण ते मारण्यापर्यंत जायचं. पण जो शिष्य ते सगळं सहन करायचं त्याला ते जवळ करायच्या नंतर. कारण तो शरणागत आहे की तो जे सद्गुरू सांगतात त्याचप्रमाणे वागणार आहे ही ज्या त्यांना खात्री पटते त्यावेळेला ते पूर्वीच्या काळी साधक शिष्याला आपल्या जवळ घ्यायचे. नाहीतर तोपर्यंत त्याला अगदी फटकून वागवणं, त्याला रागावणं, मारणं इथपर्यंत, अगदी लातेने मारणंपर्यंत पण का पूर्वीच्या काळी सद्गुरू आपल्या शिष्याची परीक्षा घ्यायची. आजचा काळ बदललेला आहे. पण बदललेला असलं तरी शरणागती बदललेली नाही. लक्षात ठेवा की आज सद्गुरू सगळे, आता काही सद्गुरूंच्या बाबतीत माहित नाही पण बहुतांशी सद्गुरू असं टोकाला जाऊन काहीतरी शरणागती किती आहे ते बघायचा प्रयत्न करत नाही. किंबहुना सद्गुरूंच्या लक्षात येतं की कोण शिष्य किती शरणागत आहे. प्रमाण असतं आणि त्या प्रमाणातून ते त्या शिष्याला सतत उपदेश करत असतात. त्यानंतर राग नसतो तो कमी शरणागत आहे, हा शरणागत जास्त आहे. नाही, जो जास्त शरणागत त्याला ते अधिक चांगलं म्हणजे ज्ञान आत्मसात होण्यासाठी प्रयत्न करत असतात. जे कमी शरणागत असतात त्यांना अधिक शरणागत होण्याचा ते ज्ञान देत असतात आणि त्याच्यात त्यांची शरणागती वाढवण्याचा ते प्रयत्न करत आहे. कारण शरणागती म्हणजे सद्गुरूंचं महात्म्य नव्हे. शरणागती म्हणजे साधकाचं महात्म्य. जो पूर्णतः शरणागत होतो तो साधक मीपणाने उरत नाही आणि तो सद्गुरूपणाने जीवन जगायला लागतो की सद्गुरूंच्याच स्मरणामध्ये सतत त्याचं जीवन चाललेलं असतं की तो अगदी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत सद्गुरू भावात असतो, सतत सद्गुरू स्मरणात असतो आणि त्यामुळे त्याचा मीपणा अधिक अधिक कमी कमी होत जातो. हे महत्वाचं लक्षात घ्यायचं की ते सद्गुरूंचं महात्म्य
म्हटलं जातं, पण इथे सद्गुरूंचं महात्म्य म्हणायचं कारण एवढंच की सद्गुरू तिथे मोठेपणा मिळण्यासाठी त्याला शरणागत व्हायला सांगत नाही. इथे त्याचा अहंकार कमी होण्यासाठी शरणागत व्हायला पाहिजे, हे महत्वाचं लक्षात ठेवा. म्हणून इथे शरणागती कशी असं बऱ्याच साधकांना प्रश्न पडतो. अहो शरणागत व्हायला नेमकं काय केलं पाहिजे, लोटांगण घातलं पाहिजे का? इथे लोटांगण घालण्याची आवश्यकता नसते, पण शिष्याच्या देहबोलीतूनच सद्गुरूंना हा शिष्य किती शरणागत आहे याचं ज्ञान असतं, जाण असते. पण एक महत्वाचा बोध असला तरी त्यांना कळलं तरी ते सर्वांकडे परत समत्वानेच पाहत असतात. म्हणजे अमुक काय शरणागत करून त्याला अगदी डोक्यावर बसवतात किंवा मांडीवर करून बसतात असं काही प्रकार नसतो. आणि त्यामुळे इथे शरणागत होणं हे साधकाचं काम, म्हणजे शिष्याचं काम आहे लक्षात ठेवा. पण होणं म्हणजे काय, आपल्याला जे जे सद्गुरू सांगतील ते ते आपल्याकडनं कृती व्हायला पाहिजे. सद्गुरू परत विचारणार नाही तू असं करतोस का, नाही, ते फक्त त्याला ज्ञान देत असतात आणि शिष्याने स्वतःहून आपलं परिवर्तन घडवायचं असतं. लक्षात ठेवायचं, हे जोपर्यंत साधकाला कळत नाही ना तोपर्यंत. म्हणून चांगली वाईट परिस्थिती कशी येऊ लक्षात ठेवा. ज्याला सद्गुरूंवरती प्रचंड श्रद्धा असते, शरणागत असतो, त्याला कसलीही काळजी वाटत नाही, त्याला कसलीही चिंता नसते. परिस्थिती कशी असली तरी तो आनंदात असतो, कारण त्याला माहिती आहे आपल्याबरोबर सद्गुरू आहेत. हा भाव त्याच्या शरणागतीमध्ये तो सतत सद्गुरूंचा सहवास, ते सद्गुरूंचं अस्तित्व अनुभवत असतो. त्याला सतत सद्गुरू आपल्याबरोबर आहेत आणि ते जे आता आहेत हा एक भाव चांगलाच असतो. पण नुसतं आहेत म्हटलं तरी झालं नव्हे, तर आपलं प्रत्येक आचरण सद्गुरूंनी जे ज्ञान दिलं आहे त्याप्रमाणे असायला हवं. लक्षात ठेवा, सद्गुरूंनी जे जे सांगितलं त्याप्रमाणे मी वागतो की न वागतो हे जेव्हा साधक स्वतःकडे विचार करायला लागतो ना त्यावेळेला त्याला कळतं, अरे मी हे गोष्ट सद्गुरू सांगतो त्यामुळे वागत नाही, हे जे सद्गुरू सांगतो त्यामुळे वागतोय. बरंच साधकांना वाटतं सद्गुरूंना काय कळतं, जाऊ देत ना, ते सांगतात हो उठात, हा आम्ही उठतो म्हणतात. साधी गोष्ट उठण्याची, बाकीचं ज्ञान वेगळंच झालं. पण त्यांना काय कळतं, त्यात सद्गुरूंचं काही नुकसान नसतं, नुकसान असतं शिष्याचं. कारण ते काय आग्रह धरणार नाही की का मी तुला सांगा ऐकलं ना म्हणून ओरडणार, पण परत परत सांगणार उठा, किंवा जे ज्ञान घ्यायचं त्याप्रमाणे ज्ञानाप्रमाणे ते सांगणार. आणि त्यामुळे शरणागतीमध्ये अहंकार गेला पाहिजे, म्हणजेच मीपणा कमी झाला पाहिजे, म्हणजेच मी देहरूपाने मी हा जो आपला भाव आहे ना तो अगदी समूळ बाजूला झाला पाहिजे. लक्षात ठेवा. आणि म्हणून स्वतःचं निरीक्षण परीक्षण ह्यासाठीच करायचं असतं साधकांनी, की आपल्याकडे सद्गुरूंवरती जी श्रद्धा आहे त्याच्यातून मी जीवन कसं जगतोय हे पहा. जेव्हा देहरूपातून मी असा त्याच्यात भाव संपलेला नसतो की नष्ट झालेला नसतो की सतत मध्येच मध्ये मी 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 करून आपण त्या भावात राहतो, तेव्हा लक्षात ठेवायचं की तिथे आपल्याला अजून खूप अभ्यास करायचा आहे. आणि सद्गुरू जे सांगतात त्याप्रमाणे आपल्याला साधनाही झाली पाहिजेच. लक्षात, जे जे सांगितलं सगळ्याच गोष्टी झाल्या पाहिजे, असं काही नुसतं साधना नाही. व्यवहारात सुद्धा कसं वागायचं ते सांगत असतात. व्यवहार किंवा आपल्या दैनंदिन जीवनात कसं वागायचं हे कळलं पाहिजे. की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बऱ्याच वेळेला कसं असतं, आज व्यवहारामध्ये आपण म्हणतो स्पर्धेचं जीवन आहे म्हणतो, त्यामुळे स्पर्धा सगळीकडे आहे जीवनामध्ये, किंवा तिथे त्या स्पर्धेतून चिंता, काळजी, प्रेशर हे सगळं येत असतं. आणि त्यावेळेला साधी गोष्ट आहे की हे सगळं जर बाजूला व्हायला पाहिजे तर काय केलं पाहिजे, स्पर्धा करण्याच्या मागेच जायचं नाहीये. हे साधी गोष्ट सर्वसाधारण माणसाला कळत नाही. आज आपलं जग स्पर्धेचं आहे म्हणून सगळेजण स्पर्धा करायला धावत असतात आणि त्या स्पर्धा करण्याच्या मागेच डोक्याला अगदी ताण देत असतात आणि त्याच्यातून बऱ्याच वेळेला त्यांच्या जीवनात दुःख निर्माण होत असतं. त्यामुळे स्पर्धा करू नका म्हटलं किंवा कंपॅरिझन करू नका असं जेव्हा आपण सांगत असतो की सद्गुरू जेव्हा सांगत असतात की एकमेकाची तुलना करू नका, साधी गोष्ट आहे तरी पण आपण तुलना करतोच, तो असा आणि तू असाच.
असं सांगण्याची एक सवय आपल्याला सगळ्यांना लागलेली असते. पण ही आपली जी भूमिका आहे साधी, म्हणून म्हटलं या साध्या साध्या गोष्टी आहेत, साधना पुढच्याच गोष्टी आहेत. सद्गुरूंनी सांगितलं व्यायाम केला पाहिजे तर व्यायाम केला पाहिजे. मग तो व्यायाम म्हणजे जिममध्ये जाऊन व्यायाम केला पाहिजे असं नाही. आपल्या शरीराच्या सगळ्या हालचाली झाल्या पाहिजे, सगळ्या सांधे बिंद्यांना चांगलं ताण मिळाला पाहिजे, म्हणजे थोडा ज्या प्रमाणात मिळाला त्याला व्यायाम म्हणतो. की मग चाललं पाहिजे, की धावलं पाहिजे, किंवा योगासनं केली पाहिजे थोडा वेळ, पण एवढ्यासाठीच की शरीराचं आरोग्य व्यवस्थित राहिलं पाहिजे, ही त्यामागची भूमिका असते. पण आपल्याला लवकर उठता येत नाही, मग आपलं साधना तर बाजूला झाली, पण साध्या साध्या योगासनं म्हणा किंवा नेहमीच्या चालण्याच्या गोष्टी म्हणा त्याही आपल्याकडनं जमत नाही. मग आपण शरणागत कसे, हा प्रश्न आपल्याला पडत असतो. आपण म्हणतो नाही चालतं, असं बऱ्याच वेळा लोकांचा प्रश्न. पण सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे ते माझ्याकडनं झालंच पाहिजे, हा जर निश्चय साधकाकडे असेल तर त्याची ती शरणागती आहे म्हणून लक्षात ठेवा. म्हणून साधना तर ही पुढची गोष्ट. परत सांगतो, साधना म्हणत असताना साधना म्हणजे नेमकं काय आहे? साधना म्हणजे सद्गुरूजी ओळख करून देतात की तू कोण आहेस. ती जी ओळख आहे ती घट्ट धरून ठेवता आली पाहिजे. कारण ही ओळख सतत घट्ट धरता येत नाही सुरुवातीला, किती जरी प्रयत्न केला तरी. तू चैतन्य म्हणतात, तर चैतन्य म्हणजे नेमकं काय हा प्रश्न परत पडतो. की आपण चैतन्य शक्ती आहोत असं बऱ्याच वेळा ते सांगतात. पण आता चैतन्य शक्ती म्हणजे नेमकं कुठे बघायला पाहिजे, कसं बघायला पाहिजे, काय लक्षात घेता आलं पाहिजे, ते जे टिप्स देतात ते टिप्स महत्वाचे असतात. कारण सद्गुरू सांगतो चैतन्य आपण पण वरवर म्हणतो आम्ही चैतन्य शक्ती आहोत, पण तू चैतन्य शक्ती म्हणजे जराच इकडे तिकडे झालं की परत वर खाली का होतं तुझं? कारण तुला ते कळलेलं नाही तू चैतन्य शक्ती म्हणजे काय. कारण ते चैतन्य शक्ती म्हटल्यानंतर तो जो बोध सांगितलेला असतो की जिथे कुठे मीच आहे स्फुरण तिथे घडावे विठ्ठल स्मरण. म्हणजे इथे जिथे मी जे आपल्याला वाटत असतं तिथेच ते चैतन्य आहे, देव आहे, की ब्रह्म आहे, की आत्मा आहे, परमात्मा आहे, हे सगळं जे आहे ते तिथे आहे. आणि ज्याचं त्याला ते अनुभवायचं आहे लक्षात ठेवा. पण हा बोध लक्षात यायला बराच काळ लागतो. स्पष्ट करून सांगितल्यानंतर म्हणजे प्रगट गुह्य बोले असं जे ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीत म्हणतात, म्हणजे त्यांनी गुह्य सांगितलं सगळं. पण कोणाला ते गुह्य कळलं? जो शरणागत आहे त्याला कळतं. जो शरणागत आहे त्याला ते गुह्य किती स्पष्ट करून सांगितलं ते डोक्यातच शिरत नाही, कारण त्याच्यासाठी ते गुढच असतं, ते गुह्यच असतं. म्हणून बऱ्याच वेळेला पूर्वीच्या काळामध्ये दिव्य साधना म्हणा हे गुह्य म्हणून सांगायचं नाही कोणाला. राजविद्या राजगुह्य असं सांगितलं. आता ते त्यांनी स्पष्ट सांगितलं कृष्ण, हे राजविद्या राजावर कोणाला सांगू नको. ज्याची सद्गुरूंची श्रद्धा नसेल, ज्याला ह्या ज्ञानाची तळमळ नसेल, ज्याला सद्गुरूवरती प्रेम नसेल, त्याला तू ते सांगू नको. का? कारण त्याला ते गुह्यच राहणार, का त्याला ते कळणार नाही. म्हणून सांगण्यामध्ये काहीच फरक पडत नाही लक्षात ठेवा. ऐकणाराची कुवत काय त्यावर सगळं काही अवलंबून असतं. सद्गुरू सगळ्यांना सारखंच सांगत असतात, पण ऐकणारी जी शिष्य मंडळी असतात ती कोण किती शरणागत असतो त्यावर सगळं अवलंबून असतं लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं दिव्य साधना आता सद्गुरूंनी आपल्या दिव्य साधना अगदी स्पष्ट सांगितलेला आहे. आणि तो इतका सोपा करून सांगितला आहे की खरोखर सद्गुरू नेहमी म्हणायचे की याच्याहून सोपं कोण सांगू शकणार नाही. पण तरी सुद्धा सगळ्यांना ते कठीणच झालं. का कठीण झालं? कारण तिथे शरणागती कमी पडली. सद्गुरूंना पुन्हा पुन्हा विचारलं पाहिजे, मला हे कळलं तर विचारा. पुन्हा पुन्हा त्यासाठी चर्चा केली पाहिजे की असं झालं. प्रत्येक छोट्या छोट्या, कारण व्यावहारिक जीवनामध्ये जीवन जगत असताना साधनेच्या अधिष्ठानावर जीवन जगायचं आहे हा महत्वाचा आहे. की अनुसंधान ज्याला आपण म्हणतो की ही जी ईश्वरी शक्तीचं जीवन आहे हा जो भाव आपल्याकडे असायला पाहिजे. त्यासाठी सद्गुरूंवरती प्रचंड श्रद्धा असल्याशिवाय ती जमत नाही. पण सद्गुरूंनी सांगितलं म्हणजे असणारच. मला कळलं नाही, मला कळत नाही, पण सद्गुरू म्हणतात मग असायलाच पाहिजे. या भावातून तो प्रयत्न करायला लागतो आणि तिथे त्याला त्या अवगत होतं. आणि म्हणून हा जो सगळा गुरु शिष्याचा जो संबंध आहे त्यात सर्वात महत्व म्हणजे श्रद्धा आणि शरणागती. श्रद्धा जितकी प्रचंड असेल तितकी शरणागती तेवढीच जास्त असते.
तिथे श्रद्धा आणि शरणागती एकत्वाने आणि समत्वाने ते प्रकट होत असतात. म्हणजे श्रद्धा पहिली की शरणागती पहिली, दोन्ही पहिले. तिथे श्रद्धा आणि शरणागती एकाच वेळेला तिथे साधकाकडे निर्माण जर होत असेल तर त्याची प्रगती लवकर होते. त्याला ते जे आता त्याला परत एक प्रश्न विचार, त्याला सद्गुरूंप्रती प्रश्न विचारायला कसली लाज वाटत नाही. लहान मुलासारखं त्याने ते प्रश्न विचारावेत आणि सद्गुरूंना काय वाटेल, आणि मी आता मग माझं हे मी बरोबर करत नाही, सद्गुरूंना कळेल मग तो लपवायचा प्रयत्न करत असशील तर तुझी प्रगती कशी होणार. हे शिष्याने आपल्याकडे साधकाने स्वतःला प्रश्न विचारावा. मी प्रतिष्ठित आहे खूप, असं बऱ्याच लोकांना वाटतं, व्यवहारामध्ये प्रतिष्ठित असतात आणि मला कळलं नाही असं सांगायची पण जरा कोणाकोणाला लाज वाटते. कारण दिव्य साधनेचा प्रकार कळणारा नाहीये खरा म्हणजे, किंवा तो वरवर उथळपणे समजला जातो आणि उथळपणे समजला गेल्यामुळे त्याला जे समजून घ्यायचं असतं की साधना जी आत्मसात करायची असते ते तो कमी पडतो. म्हणून आपल्याला काय समजलं आहे त्याबद्दल सद्गुरूंना सांगता आले, मला हे समजलं, हे बरोबर आहे का, मी असं करतो हे बरोबर आहे का. हे जो साधक पुन्हा पुन्हा सद्गुरूंना प्रश्न विचारत असतो ती त्याच्या शरणागतीचे लक्षण आहे, त्याच्या मूर्खपणाचं लक्षण नसतं. कारण त्याला ज्ञान मिळवायची जी तळमळ असते त्याच्यातून त्यांनी प्रश्न विचारतात. लहान मुलासारखा प्रश्न विचारता आला पाहिजे की तिथे कसली लाज वाटत नाही की कसला आपला काय आपण मोठा आपण आहोत आणि त्याबद्दल ते विचारतात सद्गुरू काय म्हणतील असं जर एखाद्या शिष्याला वाटलं तर त्याच्याकडे शरणागती नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, सद्गुरूंनी जे जे सांगितलंय ते तसंच्या तसं मला आत्मसात झालं तर ती शरणागती आणि तिथे साधकाची प्रगती आहे. म्हणून व्यावहारिक जगतात जे काही उपदेश केले तेही आत्मसात झाले पाहिजे. तिथे श्रद्धेने ते त्या पद्धतीने आपण वागायचं असतं. आणि साधनेच्या बाबतीत सद्गुरू जे सांगतात ते तंतोतंत तसं करण्याचा प्रयत्न साधकाने पुन्हा पुन्हा केला पाहिजे. की जोपर्यंत तो पुन्हा पुन्हा नाही करणार तोपर्यंत त्याची प्रगती होणार नाही. साधनेची अवस्था प्राप्त होण्यासाठी शिष्याला त्याचं मन निर्मळ व्हावं लागतं आणि निर्मळ होण्यासाठी शरणागतीची आवश्यकता असते. म्हणजे शरणागतीचे अनेक फायदे असतात की तिथे पूर्णता शरणागती, जे जे आहे ते सर्व सद्गुरूंचं आहे, जे जे माझं जीवन सद्गुरूंचं आहे हा भाव तिथे असतो. म्हणजे माझं उरत नाही, हे जीवन जे आहे ते सद्गुरूंचं जीवन आहे आणि सद्गुरूंमुळे हे जीवन चाललेलं आहे. सगळं जे जे काही आहे ते सद्गुरूंचं आहे. म्हणजे अगदी आपली घरातल्या गोष्टी सुद्धा सगळ्या ज्या आहेत त्या मला वाटायला लागलं की तो अहंकार आला, मग ते आहे ते कोणाचं आहे, सद्गुरूंचं आहे. असा ज्याच्याकडे भाव असतो ना तिथे ती शरणागती. म्हणजे अगदी असं काही साधक पण पाहिलेले आहेत की गोंदवले महाराजांचे शिष्य त्याचं सांगतो, त्यांचं एक घरामध्ये मोठा फोटो आहे, त्या एकावरून त्या सद्गुरूंचा आणि तिथेच ते बसतात, जेवण असेल तरी तो प्रसाद त्यांना दाखवणार, सद्गुरू जेवण, सद्गुरूने काय, सद्गुरूमुळे. अशी त्या तिथे जी साधकांची तसे शिष्य पण त्यांची प्रगती खूप लवकर होते. कारण तिथे निर्मळपणा मनामध्ये येतो, कसलाही अहंकार उरत नाही आणि त्यामुळे सगळं संपूर्ण जीवन सद्गुरूचं आहे असा ज्या भाव असतो त्यावेळेला त्याचा अहंकार आहे ते ह्या भावातून निर्मळ. नेमकं काय होतं, अहंकार बाजूला होतो. जो अहंकार काढायला गेला किती हुशारी केली आपण ना, आम्ही असं करतो तसं करतो, अहंकार कमी होणार. जितका आम्ही असं करतो तसं करतो तो अहंकार अधिक अधिक घट्ट होत असतो. हे आपल्या लक्षात येत नाही की आम्ही असा प्रयत्न केला, आम्ही तसा प्रयत्न, आम्ही जातच नाही ना, मी जातच नाही, तो आपला वरवर घासतोय आपण, असं होतं. इथे मी नाहीच आहे, ते सर्व जीवन सद्गुरूंचं आहे आणि सद्गुरूमुळे जीवन आहे, सद्गुरूमुळे सगळं होत आहे. अशा श्रद्धेतून जो साधक सतत सद्गुरू स्मरणातून जीवन जगायला लागतो तर तो खरा पूर्णतः शरणागत असतो. सद्गुरूंनी जे जे सांगितले, व्यवहारात जे सांगितलं, जरी त्याला तोटा आणि फायद्याचा विचार तो करणार नाही. एकदा असं झालं, साईबाबांकडे एक साधक, त्यावेळेला सट्टा खेळण्याचा प्रकार मिळतो. ते कापसाचं त्यावेळेला मिल्स भरपूर असायचे, कापसाचे दर वर खाली व्हायचे आणि कापसाच्या दर वर खाली होण्यावर सट्टा खेळतात. म्हणजे लोक खोटं सट्टा खेळतात त्यावेळेला कळत नाही, पण त्यावेळेला तो पद्धत. आता कशी घोड्यांवर सट्टा खेळतात, आता क्रिकेटवर सट्टा खेळतात. आजकाल तर लायसन्स मिळाल्यासारखे सगळे काय 11-11 काय म्हणतात ना, ते सगळं टीव्हीवर दाखवतात.
लगेच तुम्हाला करोडो रुपये मिळतील, असं मिळतील तसं मिळतील. हे सगळे सट्ट्याचे प्रकार आहेत आणि अशा सट्ट्यांच्या प्रकाराला लोक बोलतात आणि यांना करोडो रुपये मिळत नाही. ह्यांचे बरेच पैसे गेलेले असतात. कारण करोडो रुपये देणार कोण? तुमच्या 10 लोकांकडनं पैसे घेऊन एकाला देणार कोण? अर्धे, आणि अर्धे त्यांच्या खिशात जातात. म्हणजे त्यांचा व्यवहार का टीव्हीवरचा ऍडव्हर्टाईजचा खर्च कोण करणार नाही, तर केवढ्या सगळे क्रिकेटर बोलताना पैसे द्यावे लागतात, फुकट कोण करत नाही. मग एवढं मिळवायला असेल तर तो सट्टा चांगला मिळत असेल तरच होणार ना. पण हा माणूस शहाणपण तसंही खेळायला लोक आता मी आजकाल येतात टीव्हीवर किंवा मोबाईलवर आणि लोक त्यात अडकलेले असतात. पण इथे जो सट्ट्याचा होता साईबाबांच्या काळात तसाच एक कापसांच्या वरती सट्टा चालायचा आणि तो साईबाबांकडे गेला मनात म्हणाला, साईबाबा तुम्ही दिला मी तुम्हाला 20% देईन. साई चरित्रातली गोष्ट सांगतो तुम्हाला. म्हणजे हा शरणागत नाहीये, हा व्यवहारात फायदा घेण्यासाठी साईबाबांचा उपयोग करतोय. कळलं ना. तर साईबाबा पटला माहीत नाही बाबा किस नाही. मग तो मनात म्हणतो आणि हे म्हणा मी बाबा कशात नाही. आणि मग तो अगदी डायरेक्टच बोलला, साईबाबा ह्याला ना एवढा म्हणजे कापूस अगोदर आता कसं असतं, जर भाव वाढणार आहे तर कापसाचं ते सट्ट्यामध्ये तेवढा परचेस केला पाहिजे आणि मग तो भाव वाढल्यानंतर विकून टाकला फायदा होतो, असा तो प्रकार. तर त्याने विचारलं, त्याला टीप मिळाली होती, कोणती दिली होती, कारण सट्ट्यामध्ये टीप देणार होते, त्यातली तज्ञ होते कोणी. त्यांनी सांगितलं की बाबा ह्यावेळेला वाढणार तू, आता ह्यावेळेला सट्टा खेळू शकतो. आणि त्याला खूप खेळायची इच्छा होती, ते करायची इच्छा होती. तर शेवटी त्यांनी विचारलं मी असंच करू का? साहेबांना नको करूस तू, काय त्याच्यात फायदा नाही. म्हणजे खरंच सट्ट्यामध्ये पडू नको हा त्याचा अर्थ. तर त्याचा तो मित्र मला काय कुठच्या तरी फकीराच्या मागे लागून तो कुठे हे करतोस. पण ह्याला इथे श्रद्धा होती, जरी शरणागत होता असं म्हणता येणार नाही, पण श्रद्धा होती आणि त्याने त्या भानगडीत पडला नाही. आणि ते वाढायचा भाव असला तो कमी झाला. नंतर तो म्हणतो अरे बरं झालं तो तुझा फकीर कोण सांगितलं म्हणून ते वाचलं मी डुबलो. आता ही साधी गोष्ट आहे व्यवहाराची, पण आपल्याला सद्गुरूंवरती जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेतून तो पार झाला नाही तर तो डुबलाच असतो. म्हणून व्यवहाराच्या अंगाने सुद्धा काही वेळेला आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी सद्गुरू जे पहिलं वाक्य बोलतात तेच उचलता आलं पाहिजे. लक्षात घ्या, सहज बोलतो तो उपदेश म्हणजे सद्गुरू ज्या वेळेला म्हणतात असं कर तर तसं केलं पाहिजे. त्यांना परत विचारून हे असं केलं असं होईल, तसं केलं तर असं मी करू का, तर ते हो म्हणतात, तू कर. मग काय अगदी घडलेली आपल्या पै महाराजांच्या बाबतीत गोष्टी होती. एखादा हार्टचा प्रॉब्लेम झाला होता, एका शिष्याला झाला होता आणि त्याला ओपन हार्ट सर्जरी करायचा सल्ला डॉक्टरांनी दिला. आणि त्याने सद्गुरूंना प्रश्न विचारला मी असं करू का? नको म्हणाले. नको म्हणाल्यावर त्यांचा सुपुत्र त्यांना म्हणाला की तुम्ही असं नको म्हणता आणि जर त्याला अटॅक बिटॅक गेला तर तुमचं नाव खराब होईल असं म्हणतो. बरं कर. घडलेली गोष्ट सांगतोय. आणि बिचारा ओपन हार्ट सर्जरी करतानाच गेला शिष्य. कळलं. सहज सांगतायत नको करू, जरी आपल्याला माहिती बुद्धीच्या प्रांतावर ते ओपन हार्ट सर्जरी केलीच पाहिजे असं आहे ना. हार्ट अटॅक असला केलं पाहिजे, डॉक्टर सांगताना केलं. पण त्यावेळेला जर सद्गुरू नको म्हटलं असं त्याने ऐकलं असं तर ह्या गोष्टी झाल्या नसत्या. लक्षात घ्या. म्हणजे सहज, म्हणजे इथे विचारपूर्वक नाही, कारण ती आतून आलेली प्रेरणा असते. म्हणजे सद्गुरूमध्ये निष्ठा म्हणतो ना, शरणागती म्हणतो ना, बुद्धीच्या अधिष्ठानात जर तसं झालं असतं तर सुपुत्राने सांगितलं ऐकलं, हा बाबा तसं कर भविष्यात असं म्हणतोस कर. आणि त्या बिचाऱ्याने गेला आणि गेलाच खरोखर. कळलं ना. म्हणजे अशा जीवनामध्ये खूप घटना घडत असतात आणि म्हणून तिथे साधकाने नेहमी शरणागत होऊनच तिथे त्यावेळेला आपल्या बुद्धीचं काम करता कामा नये. मला हे असं वाटतंय, मी असं करू का, तसं करू का, तर ते म्हणतात हा असं वाटतं कर म्हणतात. मग ते बोलायला जात नाहीत, कारण त्यांचा तो आग्रह नसतो की कोणावरही सत्ता गाजवणं हा प्रकार त्यांच्याकडे नसतो. आणि त्यामुळे खरे सद्गुरू हे पहिल्यांदा जे बोलतात ते पटकन उचलता आलं पाहिजे. त्यांच्यावर तुम्ही चर्चा करायला लागली, हे असं केलं असं होईल, हे असं केलं असं होईल, तसं केलं तसं होईल, तर ते म्हणतात बाबा हां तसं वाटतं तर कर, असंच होतं. आणि तिथे श्रद्धा नसल्यामुळे किंवा शरणागती नसल्यामुळे आपण बुद्धीच्या याच्यावर सद्गुरूंना समजवायला जातो. मला आठवतं ज्या वेळेला सोमवारचं प्रबोधना सद्गुरूची नेहमी असायची टीव्हीवर, त्याचं रेकॉर्डिंग गोरेगावला असायचं.
तर सद्गुरू ज्याला त्या मोबाईलच्या समोर म्हणजे कॅमेऱ्याच्या समोर असायचे आणि सद्गुरूंना ती सवय नसायची कॅमेरा समोर, त्यांना समोर माणसं लागायची त्यावेळेस त्यांच्याकडे स्फुरण व्हायचं, कारण सद्गुरू स्फुरणातून बोलायचे, टिप्स काढून बोलायचे नाही. आणि कोणताही सद्गुरू जो टिप्स काढून वाचतो आणि बोलतो तो सद्गुरू नसतो, तो पंडित असतो. वाचून ते करतो. सद्गुरूंच्याकडे सहज भाव येतो आणि त्या भावातून जेव्हा ते बोलायला लागतात ते जे बोलतात ते इतकं परफेक्ट असतं की त्याबद्दल शिष्याला कसली शंका घ्यायची गरज नसतं. अगदी साधं बोलले तरी सुद्धा कधी कधी वाटतं आपल्याला नेहमीच साधनेच्या अंगाने ऐकण्याची जर एखाद्या शिष्याला म्हणते अरे नाही साधं बरोबर बोलतात असं जे म्हणतो ते तिथे जी गरज आहे त्याप्रमाणे ते बोललं जातं हे लक्षात. जी गरज आहे तिथे आवश्यक असलेल्या गोष्टीच बोलल्या जातात आणि त्यामुळे सद्गुरूंना विचारल्यानंतर सद्गुरू जे पहिलं वाक्य बोलतील ते पटकन आपल्याला उचलता आलं पाहिजे. लक्षात ठेवा, खरा साधक तिथे शरणागती आहे. आणि त्यामुळे इथे ज्यावेळेला सद्गुरूंच्या बाबतीत पण अनेक गोष्टी अशा घडलेल्या आहेत की तिथे शिष्य आपल्या पद्धतीने ऐकत नाही आणि म्हणून आपल्याला हा बोध नेहमी लक्षात की आपण शिष्य आहोत तर आपल्याला शरणागत व्हायचंय. म्हणजे सुरुवातीला आपण आपल्या बुद्धीचा नेहमी वापर करतोच, म्हणजे सर्व सगळीच मंडळी करत असतात. बुद्धीच्या अंगाने आपण हे बरोबर आहे हे चुकीचं आहे आणि परत आपण त्याला उत्तर शहाणपणाने वागायला सांगितलं सद्गुरूंना. शहाणपणानेच वागायचं असतं, योग्य अयोग्य समजून घ्यायचं असतं. पण तुला योग्य अयोग्य नाही समजत, सद्गुरूंना जे योग्य अयोग्य समजतं ते महत्वाचं असतं, कळलं ना. आणि त्यामुळे ज्या ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या आपल्याला तशाच आपल्याकडनं झाल्या पाहिजेत. ही जेव्हा साधकाची भूमिका असते तेव्हा त्याची शरणागतीकडे वाटचाल असते. आणि जसा जसा त्याला अनुभव यायला लागतो सद्गुरूंच्या बोलण्यातून ऐकण्यातून जो त्याच्या जीवनात फरक पडायला लागतो त्यामुळे त्याची श्रद्धा अधिक अधिक वाढत जाते आणि त्या श्रद्धेतून तो पूर्णतः शरणागत होतो. तिथे तो वेगळा उरत नाही सद्गुरूंपेक्षा. लक्षात ठेवा, ज्ञानाने दोघंही एकरूप होऊन जातात आणि ज्ञानाने एकरूप झाल्यामुळे तो शिष्य खरा सिद्ध होतो आणि त्याचं जीवन सार्थक होतं. आणि म्हणून शरणागतीला अतिशय महत्वाचं स्थान आहे, लक्षात ठेवायचं. पण शरणागती व्हायला हवी. मी शरणागती जाणीवपूर्वक करतोय असं जेव्हा साधकाला इच्छा असेल त्यावेळी तिथे मी पण असतो. परत लक्षात, आपण कधी सद्गुरूंचे झालो हे साधकाला कळत नाही तर तो शरणागत आहे. सद्गुरूशिवाय माझं जीवनच नाही असं जेव्हा ती भावना ज्या शिष्याकडे येते तेव्हा ती खरी शरणागती असते की तुम्ही सद्गुरूंनी जे जे सांगितले त्याच्या जीवनात आपोआप यायला लागतं. आपोआप तो ज्ञानातून बोलायला लागतो, चालायला लागतो. म्हणजे जसं जसं जे जे सद्गुरू सांगणार ते साधकाकडनं शिष्याकडनं तसाच भाव तसेच विचार त्याला निर्माण व्हायला लागतात आणि तिथे सद्गुरू आणि शिष्य यांची जाणीव एक होते. म्हणून दोन शरीर आणि एक जाणीव अशी जी अवस्था असते ती संपूर्ण शरणागत असलेल्या साधकाची असते आणि तिथे ती खरी ती साधकाची प्रगती असते. म्हणून ज्यावेळेला खरे गुरु शिष्य परंपरा आपण ज्यावेळेला म्हणत असतो त्यावेळेला शिष्य हा सद्गुरूंशी एकरूप झालेला असतो, पूर्णतः शरणागत झालेला असतो आणि त्यामुळे त्याची तिथे प्रगती झालेली असते. ही प्रगती होण्यासाठी ही शरणागती फार महत्वाची. सद्गुरूंनी जे जे सांगितलंय ते माझ्याकडनं तसंच्या तसं झालं पाहिजे हे कमीत कमी तरी आपल्याकडे तळमळ असली पाहिजे. साधकाकडे कमीत कमी सुरुवात जे जे सांगतात मला नाही समजत, मला नाही जमत, पण मी करणार. सद्गुरूंनी जे जे सांगितलं ते माझ्याकडनं व्हायला पाहिजे हे जेव्हा त्याच्याकडे यायला लागेल त्यावेळेला ही प्रत्येक साधकाची प्रगती होते. अशी प्रगती सर्वांची हो अशी सद्गुरूंचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज